तुम्ही जर सध्या सिंधुदुर्गात गेलात तर लाखो खड्डे तुमच्या स्वागताला हजर आहे। या खड्ड्यांमुळे वाहनांचं तर आतोनात नुकसान होतच आहे, पण या खड्ड्यांमुळे भीती आहे ती अपघात होऊन जीव जाण्याची। म्हणूनच आम्ही प्रश्न विचारतोय की अपघातात जीव जाण्यासाठी किती मोठा खड्डा आवश्यक आहे? अपघातात जीव जाण्यासाठी केवढा खड्डा आवश्यक आहे? एवढा खड्डा की त्याच्या बाजूला असलेला हा एवढा खड्डा, त्याच्या बाजूला असलेला हा एवढा खड्डा, त्याच्या आणखी बाजूला असलेला हा एवढा खड्डा, त्याच्यानंतरचा हा पुढचा खड्डा, त्याच्यानंतर हा खड्डा, असे खड्डे वेगवेगळ्या प्रकारचे खड्डे आहेत। आणि हा तळेरे ते कोल्हापूर कडे जाणारा हा राज्यमार्ग आहे। या राज्यमार्गाचीच केवळ अशी अवस्था नाहीये, अख्खा सिंधुदुर्ग खड्ड्यात गेलाय। पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या रस्त्यांची अवस्था बघा। तळेरे ते वैभववाडी मार्गे कोल्हापूरकडे जाणारा हा रस्ता जणू प्रवाशांचे जीव घेण्यासाठी सज्ज झालाय। आतापर्यंत लाखो रुपये या रस्त्यावर खर्च झालेत। आता ह्या खड्ड्यात जर पडलं तर जीवच जाणार आहे, पण आता लोक महाराष्ट्रीयन आहेत म्हणून ते टिकले आतापर्यंत असं मला वाटतं। पण या खड्ड्यातून जाण्यासारखा काही विषयच राहिलेला नाही आहे। लोकांच्या कमरा आणि आजारी पण नाही आला आम्हाला सगळ्या या खड्ड्यातून रोज प्रवास करून। हे असं किती दिवस चालणार आहे? ॲक्च्युअल खरीच गोष्ट आहे, पण सरकारपुढे काहीच करू शकत नाही। कोणी आलं तरी हीच अवस्था आहे, हीच अवस्था आहे। हो, कारण आता परत हा रस्ता म्हणतात केंद्र सरकारकडे गेला, आम्ही दाद मागणार कोणाकडे? अशी परिस्थिती अशीच आहे। आणि आम्हाला काय आता खरं आम्हाला पण सहन होत नाही बघा, रोग लागलाय, पण पोटासाठी करायला पाहिजे। तक्रार करायची कोणाकडे, इलाजच नाही। सिंधुदुर्गातल्या अंतर्गत रस्त्यांचीही दळणवळण ठप्प होईल अशी दैना झालीये। पावसामुळे रस्ते खराब झालेत असं प्रशासनाकडून सांगण्यात येत असलं तरी खरं कारण आहे ते रस्त्याच्या ठेकेदारीत होणारा भ्रष्टाचार आणि त्यामुळे होणारं निकृष्ट दर्जाचं काम। मुंबई गोवा महामार्ग पहा, कणकवली ते झाराप अशी या महामार्गाची दुर्दशा झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचा ठेका रायगड ते सिंधुदुर्गपर्यंत 11 कंपन्यांना दिलेला आहे आणि याच कंपन्यांनी स्वतःच्या खर्चातून या महामार्गावरचे खड्डे बुजवायचे आहेत। सरकार त्याच्यावर एकही पैसा खर्च करणार नाही। या कंपन्यांना हे महामार्गाचे खड्डे बुजवण्यासाठी 5 ऑगस्ट ही डेडलाईन दिलेली आहे। त्याशिवाय कोकणातले आमदार रायगड ते मुंबई अशा या महामार्गाची पाहणी करण्यासाठी चक्क बसमधून प्रवास करणार आहेत। आता तुम्हीच सांगा, हायवेवरून अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाणारी ही ॲम्ब्युलन्स वेळेत हॉस्पिटलपर्यंत पोहोचेल तरी कशी? हायवे तर खड्ड्यातच गेलाय। हायवेला खड्डे आहेत। हायवेला खड्ड्यामधून रस्ता शोधून काढावा लागतो। हायवेचं सोडून जरी दिलं आपण तरी ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमचं वावरणं असतं, फिरणं असतं। सावंतवाडी तालुका असू द्या, मालवण तालुका असू द्या, वैभववाडी असू द्या, दोडामार्ग असू द्या, प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक एरियामध्ये अंतर्गत रस्ते सुद्धा खड्ड्यात गेलेले आहेत। एवढंच सांगतोय की परिस्थिती खूप गंभीर आहे। प्रशासन खड्डे बुजविल की नाही माहीत नाही। तोपर्यंत सगळ्या वाहन चालकांना एकच विनंती आहे की तुमची काळजी कृपया तुम्हीच घ्या। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, सिंधुदुर्ग।